हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन। तर तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता व्हिडिओ आहे माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये जे फूड फेस्टिवल झालं होतं त्या संदर्भातला आहे आणि त्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं। तर त्यामध्ये आम्ही कोणकोणते पदार्थ तयार केलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते। तर त्यासाठी आधी मी चिंच घेतलेली। आता चिंच आपण का घेतो ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही त्यासाठी पाणीपुरी आणि भेळ हे दोन पदार्थ घेतलेले आहेत फूड फेस्टिवलसाठी। तर त्यासाठी मी 700 ग्रॅम चिंच घेतलेली आणि ती भिजत घातलेली आहे एका दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये, आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये पाव किलो खजूर आणि 1 किलो गूळ असे एकत्र भिजत घातलेलं आहे। ही प्रोसेस मी आदल्या दिवशी केलेली फूड फेस्टिवलच्या। आणि आता आपण पाणीपुरीकडे जाऊया। पाणीपुरी करण्यासाठी ह्या रेडीमेड अशी पाऊच मिळतात, पाकिट मिळतात, जे आपल्याला पुऱ्या ह्या तळायच्या असतात त्यामध्ये। आणि मी आली आहे माझ्या फ्रेंड्सच्या घरी पुऱ्या तळून घ्यायला आणि भडंग करण्यासाठी। यामध्ये आम्ही दोघी पार्टिसिपेट झालेलो। तर आता ह्या पुऱ्या एकदम खूप चांगल्या आणि टेस्टी होत्या आणि या तेल पण खूप ओढत नाहीत। आता तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये एकदम अशा बॉल प्रमाणे झालेल्या आहेत, एकदम मस्त टम्म फुगलेल्या आहेत त्या पुऱ्या। अजिबात ह्या कोणत्याही प्रकारचं तेल राहत नाही। हा, कधी कधी थोडस काही पुऱ्या फुगत नाहीत, पण मोस्टली या सगळ्या जवळजवळ पुऱ्या आमच्या फुगलेल्या आहेत। आणि या पुऱ्यांसाठी आम्ही 2 किलोच्या पुऱ्यांचं पाकिट घेतलेलं। आता भडंग कसा करायचा ते त्यासाठी आम्ही लाल भडंग आणि पिवळा भडंग अशा 2 प्रकारचे भडंग केलेले आणि ते दोन्ही भडंग आम्ही एकत्र केलेले। तर आता थोड्याशा तेलामध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि ती फोडणी निम्म्या चिरमुऱ्यांवरती घातलेली आहेत आणि लाल तिखटाची फोडणी निम्म्या चिरमुऱ्यांवरती घातलेली आहे। त्यासाठी आम्ही चिरमुरे हे 2 किलो घेतलेले, म्हणजे 1 किलोवर पिवळी फोडणी आणि दुसऱ्या 1 किलोवर लाल फोडणी अशी टाकलेली आहे। आता लाल तिखटाची फोडणी आणि पिवळी फोडणी असं एकत्र चिरमुरे आम्ही परत मिक्स केलेले आहेत आणि त्याच्यामुळं भडंगला कलर हा एकदम सुंदर आलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी फूड फेस्टिवल होता त्या दिवशी आम्ही सकाळी आता चिंचेचा कोळ आणि पुदिन्याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। तर त्यासाठी मी जी आदल्या दिवशी भिजत घातलेली चिंच आणि जे खजूर आणि गूळ होतं ते एका कुकरमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि ते एक शिट्टी घेऊन शिजवून घेतलेलं आहे। तर आता पुदिन्याचं पाणी करताना त्याच्यासाठी 7-8 पुदिन्याची पानं, लसूण थोडासा, 1 गड्डा आणि आलं हे बारीक करून घेतलेलं आहे आणि मिरच्या सुद्धा मी 7-8 घेतलेल्या आहेत। आणि त्याच्यासाठी 5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये रेडीमेड बाजारात जे पाणीपुरीचं पाणी मसाला मिळतो पाणीपुरीचा तो घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ते थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। आता चिंचेचं जे पाणी करायचं होतं ते करायला घेतलेलं आहे। तर त्यासाठी गाळण्या घेतलेल्या आणि त्यामध्ये सगळं प्रकारचं ते गाळून घेतलेलं आहे आणि मग ते घट्ट आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की घट्ट झालेलं आहे एकदम। आता त्यानुसार आपल्याला चिंचेचं पाणी कितपत पातळ हवे त्यानुसार केलेलं आहे। आता आपण जाऊया माझ्या मुलाच्या फूड फेस्टिवलमध्ये। तो संध्याकाळी होतं ते फूड फेस्टिवल। तर तुम्हाला दिसत असेल की शाळेनं तयारी ही एकदम जोरात केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अरेंज केलेलं आहे हे फूड फेस्टिवल। याच्यामुळं आपल्या पालकांना सुद्धा कळतं की आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचं टॅलेंट आहे आणि आपण ते कशा प्रकारे सादर करू शकतोय आणि यात खूप पालकांनी भाग घेतलेला। तर आपण बघूया आता आतमध्ये कशी कशी अरेंजमेंट आहे। आता आम्ही आत गेलेलो आहे मी। तर ह्या आहेत माझ्या मुलाच्या स्कूलच्या टीचर्स, त्या ओपनिंगच्या तिथे सुरुवातीला स्वागतासाठी थांबलेल्या।
आणि आता आपण बघूया आतमध्ये कशी कशी तयारी झालेली आहे। तयारी तर खूप सुंदर केलेली आहे शाळेने। आता तुम्हाला बघू शकता की खूप पालकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे। कोणी मिसळ केलेली आहे, कोणी पावभाजी केलेली आहे। खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक पालक हा आनंदाने सहभागी झालेला आहे। आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये, ही माझी फ्रेंड आहे, हे आमच्या दोघींच्या मध्ये पार्टिसिपेट आहे त्यामुळे आम्ही दोघी आहे यामध्ये। 2 स्टॉल लावलेले आहेत एकत्रच, एक पाणीपुरीचा आणि एक भेळेचा। तर तुम्हाला दिसत असेल की हे आम्ही अरेंज केलेला आहे, आमचा टेबल खूप छान प्रकारे अरेंज केलेला आहे आम्ही दोघींनी तो। त्याच्यासाठी आम्ही आता कांदा पण घेतलेला, कांदा पण आम्ही 2.5 किलो चिरून घेतलेला बारीक। तर ह्या पुऱ्या सुद्धा आणि सगळं छान प्रकारे तयार झालेला आहे। आणि हा माझा मुलगा, माझ्या मैत्रिणीची पण 2 मुलं आहेत, एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे। ती असतील आता त्यांच्या फ्रेंड्स मध्ये खेळत, त्यामुळे आता दिसत नाहीयेत व्हिडिओ मध्ये, पण लास्टला दिसतील तुम्हाला। तर आता तुम्ही बघा, ती माझी फ्रेंड आता पाणीपुरी रेडी करते, कारण आम्हाला आधीच सांगितलं होतं टीचर्सनी की तुमचे एक डिश तयार करून ठेवा डेकोरेशनसाठी, आणि गेस्ट येणार आहे टेस्ट बघायला, त्यामुळे ही आमची गडबड चालवली आहे। तर एका डब्यामध्ये कांदा आणि दुसऱ्या डब्यामध्ये पण कांदा डेकोरेशन करून ठेवलेला आहे, आणि मी भेळ सुद्धा रेडी करून ठेवलेली आहे। कारण तुम्हाला दिसत असेल की पातेल्यामध्ये थोडीशी चिरमुरे आहेत, आणि ही आहे मी, तर तिला मी शूट करत होते त्यामुळे मी त्यामध्ये जास्त दिसत नाहीये। तर त्यासाठी मी खारी बुंदी पण घेतलेली आम्ही पाणीपुरीसाठी, आणि बारीक शेव, आणि भेळेसाठी फरसाण पण घेतलेला आहे। तर हे आमच्या मुलांच्या स्कूलचा स्टेज आहे फूड फेस्टिवलचा। खूप छान प्रकारे पार्टिसिपेट झालेले आहेत, सगळी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे, आणि यामध्ये नंबर सुद्धा काढलेले आहेत। आणि खूप लोक फूड फेस्टिवलला आली होती, त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांनी पण सहभाग दाखवला, आणि विक्री सुद्धा खूप जोरात झालेली आमच्या ह्या फूड फेस्टिवल मध्ये। तुम्ही बघू शकता पालक पण दिसतायत, मुलं पण आहेत, इकडे तिकडे फिरतायत, मुलांचा दंगा चालू आहे। सगळ्यांची अरेंजमेंट, डेकोरेशन वगैरे खूप जोरात आहे। एकदम छान प्रकारे आमचा हा फूड फेस्टिवलचा कार्यक्रम झालेला आहे। कारण प्रत्येक जण ज्या त्या तयारीमध्ये आहे। तुम्हाला दिसत असेल तो माझा मुलगा आहे, आणि ते माझ्या मैत्रिणीची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, या आमच्या त्या मुलांचा तिघांचा फोटो काढलेला आहे। कारण प्रत्येकाला एक आठवण म्हणून आम्ही ते फोटो काढलेले सगळ्यांचे। खूप छान प्रकारे झालेला आहे हा फूड फेस्टिवलचा कार्यक्रम, आणि एकदम जोरात। सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ फूड फेस्टिवलचा खास कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। तोपर्यंत पुन्हा भेटू, बाय बाय।